हॅलो गाईज, वेलकम टू माय कोकण सिरीज व्लॉग. तर आज आमच्या घरातल्या महिला मंडळ बनवत आहेत चुलीवरती आंब्याचं रायतं. तर तुम्हाला दाखवते की किती इंटरेस्टिंग आहे ते. हे बघा, ही आहे माझी वहिनी, नवीन आहे नवरी. ही सोलत आहे आंब्याचं, हे आंबे सोलत आहे. हे उकडलेले आंबे आहेत. ही आहे माझी आत्या. ही काय करत आहे? तो आंब्याच्या रायत्याची तयारी नाही करत आहे ना. कांदा टोमॅटो सोलते. वांग्याची भाजी. ही आहे माझी दुसरी आत्ते, मोठी आत्ते. इकडे बघ, ही नवऱ्याची आई. ही नवऱ्याची मावशी आणि ही काकी, तिने केसाला काळा लावलाय म्हणून अशी दिसते. अरे बाबा, हे सगळे आंबे उकडले तेवढे. ही आहे नवऱ्याची आत्ते. हा, मग तुझंच बघ. ही वांग्याची भाजीची तयारी करते मस्त चुलीवरती. हो, आंब्याच्या रायत्याची रेसिपी सांग ना. आंब्याच्या रायत्याची रेसिपी हवी का तुम्हाला? हो. आंबे हे आपण रायवड आंबे म्हणून घेतो. ते आपण उकडून घेतो. उकडल्यानंतर ते थंड झाले की त्याच्या सालीचं सगळं जे रस आहे तो आपण चमच्याने काढून घ्यायचा. आणि नंतर ही तयारी झाल्यानंतर तुम्ही फोडणीसाठी आपण लसूण, कढीपत्ता, मोहरी, जिरं आणि हिंग हे आणि तेल हे आपल्याला साहित्य फोडणीसाठी लागणार आहे. पहिलं आपण तेल टाकून त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि लसूण ह्याची फोडणी द्यायची. त्यात हिंग टाकायचा. हे चांगलं परतून घेतल्यानंतर त्यात आपण आपल्या सोयीनुसार तिखट मिरची पावडर ही टाकायची. आणि त्यात थोडं गूळ सुद्धा ऍड करायचं आपल्याला, पण ते नंतर करायचंय. ओके. मग त्यानंतर आपण जे आंबे जे सोलून ठेवलेले होते, ज्याचं आपण बल्ब काढून आपण साईडला केले होते, ते त्यात फोडणीला टाकायचं. फोडणीला टाकल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं गूळ टाकायचं आणि चांगलं एक वाफ काढायची. पाणी नाही टाकायचं. पाणी नाही टाकायचं. त्याच्यावर ताटली ठेवून ते वाफ काढल्यानंतर थोडंसं मीठ टाकून व्यवस्थित 10 मिनिटं मुरत ठेवायचं. मुरून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ओलं खोबरं, नारळाचं ओलं खोबरं किसून ते त्यात आपण टाकून आपलं रायतं तयार करायचं. वा वा, येस. आता ही पूर्ण रेसिपी पण आम्ही दाखवणार, पण एक छोटीशी झलक सांगितली. तर हा आहे आमचा नवरदेव, माझा दादा. काय दादा, रायत्यासाठी एक्सायटेड आहेस? लग्नासाठी किती एक्सायटेड आहेस? लग्नासाठी आहे, पण रायतं गावचं ते पण चुलीवरचं, त्यामुळे जास्त एक्सायटेड आहे. येस. तुम्ही काय बनवणार आहात? भरीत वांग बनवणार आहे. हा, भरीत वांग, वांग्याचं भरीत स्पेशल. मी चटणी लावणार. चटणी लावणार? मी चटणी लावणार वांग्याला. तुम्ही काय करणार? आम्ही काय नाही, आम्ही बसून बघणार बॅडमिंटन. त्यानंतर रात्री ओके. आज आम्ही बहिणीच्या हातचं रायता खाणार आहे ना. येस येस. नाही मिक्स खाणार राहतात. हा, मिक्स. मिक्स सगळ्यांच्या हाताचं मिक्स. हे आता रायतं करायला घेताय ना? आंबे सोलायचे आहेत ना. इकडे पाटा लाईट गेली असल्यामुळे आता आम्ही पाटावरती वाटप वाटणार आहे. थोडं मनाकडे आणायचं. आचारी जेवण बनवतो. आणि इथे आता रायत्याची तयारी. ही टोपाला काय लावलंय ग? लाल लाल माती, थांबण बोलतात त्याला. त्यामुळे काय होतं, टोप काळे नाही होत ना. टोप काळे नाही होत, तो भासायला सोपा नाही तर चुलीवरती टोप काळे काळे होणार. पहिला गेलेलं आहे तेल. लसूण घेऊन येते, मोहरी घेऊन येते. या पाटावरच वाटप बनवणार आहे ना ग तू?
कशासाठी? वांग्यासाठी ना. हा वाटा, हे वाटा बोलते, हा पाटा आणि हा वरवंटा. एकदम स्वच्छ धुवून घेते आणि ते पण स्क्रबरने ना, नारळाचे किसे असतात ना त्याने. फुल ट्रेडिशनल. सगळ्यांचा थोडा थोडा हात लागणार आहे रायत्याला. पहिली जाणार आहे मोहरी. ही गेलेली आहे लसूण. मोठी आहे बोलली, बस झालं. मोठी आहे ना पाकळ्या. तेल एवढं तापलं की लसूण लगेच लाल पण झाली. आणि आता जाणार आहे हिंग. हा आहे मालवणी मसाला. ते आपण ढवळून घेतला. हा आहे मालवणी मसाला. हळद नाही दिली त्याच्यात, असे टाक करपला. आणि हे आहे रायत्याचे आंबे, उकडलेले आंबे. वा काय मस्त वास आला. मसाला. ह्या दोन आत्या बनवत आहेत रायतं. सगळ्यांचा हात लागतोय. आणि हे गेलेलं आहे गूळ. थोडंसं पाणी आहे. थोडंसं पाणी. गोड आहेत ना ते? हा ते गोड आहे. आता हे वाफेवरती शिजवणार ना. त्याच्यात झाकण ठेवून मीठ टाकायचं. मीठ टाकायचं. आता शेवटी मीठ. तेलात वरून फोडणी दिली ना लसणाची. काल दिलेलं तळतात. 2 चमचे मीठ टाकलेले. काळं गुळ होतं ते. पण ठेवून हे शिजू द्यायचंय. किती वेळ का? 10 मिनिटं. आणि नंतर खोबरं टाकायचं ना किसलेलं. मग झालं ना. मी तर वाटप बनवणार होता ना. आता हे काय करताय तुम्ही? तांदूळाचं तांदूळ का वाटप करता? आतापर्यंत आज यूज केला नाही, त्याला भरपूर वर्ष झाली. आमची आई यूज करायची याला. मग आता आम्ही त्याला हे करतोय परत रिपेअर. हे केल्यावर काय होणार? पाटा स्वच्छ होणार. पाटा स्वच्छ होईल. पाटा स्वच्छ होणार. तरी किती वर्ष तरी हा पाटा आम्ही यूज नाही केला, आमच्या आईने केलेला. अच्छा. आम्हाला वाटलं की आता आम्ही त्याच्यावर करावं म्हणून आम्ही ते करतो. आणि मग त्यानंतर वाटप करणार. ठीक आहे ठीक आहे. हे सांगा तरी काय करते तू? रायत्यासाठी खोबरं वाटलं जातं पाट्यावर. किती नारळाचं आहे? ग्राइंड करणार. हा एक नारळाची एक वाटी. एक वाटी. हे 1 वाटी खोबरं आहे. 1 वाटी खोबऱ्याचा किस आहे तो. कसं वाटतंय गावी? खूप सुंदर. एकदम असं वाटतंय की आता सध्या मी ओव्हन मध्ये आहे आणि लाईट गेली. खाणाऱ्यांना सांगू नको सांगू नका. रेडी झाली आहे बघ. दिसते. फणसाची भाजी पण बनवायची आहे. बनवणार तू? हो ना, बनवणार ना. ती रेसिपी आपण उद्या बघूया. तुझ्या आईने बनवून उद्या हळदीला. उद्या हळदीसाठी खास मेनू आहे तो. हा. फणसाची भाजी नक्की ना. स्पेशली बघू हा. हो. हे शेवटी गेलेलं आहे वाटपाचं खोबरं. आता ढवळायचो खोबरं. त्याचा रस लागणार. आता तू काय करते ग? मी बरीच वांग करते, त्यासाठी वाटप करते. काय काय टाकलंय वाटपात? वाटपामध्ये सुकं खोबरं, ओलं खोबरं आम्ही भाजून घेतले, फ्राय करून घेतले. कांदा, लसूण, आलं फ्राय करून घेतले आणि ते वाटणार. हा. आणि वांग फोडणीला टाकलं. वांग फोडणी. हां, ते शिजलं की आता ते वाटप आम्ही घालणार. अच्छा. त्याच्यामध्ये थोडासा जवला घातलाय. जवला घालणार ना. हां, जवला घालणार. हे जवला विचारला. जवला पाण्यात नाही भिजत ठेवणार? भिजत ठेवणार, धुणार. किती वेळ? 5-10 मिनिटं.
तुम्ही मिक्सर मध्ये का नाही बनवत आहे? वाटपार का ह्याच्यावर का बनवताय? आमची आई पहिले यायचं म्हणायची त्याची चांगली टेस्ट येते म्हणून आम्ही आज गावाला आलो, आम्हाला हा अनुभव घ्यायचा होता. ओ म्हणून आम्ही आज असं करतोय. बरं बरं, आम्ही टेस्ट करून सांगू हा कसं झालं. ओके, थँक्यू. हे बघा, हे वाटप तयार आहे. अजून हवं ना नाही, ती बाजूला राहते शेजारींना, तिने दिली ती. माझा तुझा उपवास आहे ना? हा नाही दादा तर उपास सूट आहे. करताना सांगत जा दादा तर परवा उपास. नाही ते तू काय बोलला? हा वहिनी भाकरी बाजूला इथे देते ते बघ. माझा आज कसा उपवास? माझ्या लग्नाच्या दिवशी उपवास असला. मला वाटलं तू ना शाळी फोडताय म्हणजे आता तुझा उपवास आहे की काय? थोडं पाणी मिळेल का टेस्टिंग साठी? हा दे इकडे, पटापटा लाळे करतो. आता आम्ही भाकरी भाजणार. आजी पाणी घे. वांग्याच्या भरतासोबत गरम गरम तांदळाची भाकरी. ते पण चुलीवरती ते तवा तापत ठेवलेला आहे मस्तपैकी. तवा तापत ठेवलेला आहे. तांदळाची भाकरी बघा, स्किल्स. आणि ती पण प्रॉपर भाजले, थापून कापूर एकदम गावरान. गावरान भाकरी. ठेवलेली बंद केलेली. थोडंसं पाणी लावायचं. पाणी लावल्याने काय होतं? पाणी लावल्याने त्याला जे आपण पीठ लावलेलं असतं थापताना, ते पीठ शिजलं जातं. पहिलीच टाकायचं. हे लोक विहिरीतून सगळं पाणी आता प्यायसाठी पाणी काढायला चाललेत. नॉर्मली आमच्याकडे पंप आहे, पण आता लाईट गेले त्यामुळे पंप चालू नाही करू शकत. तर आता राजूने आता पाणी काढणार आहेत पिण्यासाठी. मस्त गोल्डन कलरची भाकरी.